मंडळी, हा किस्सा आहे डिसेंबर 1996 मधला, जेव्हा गोपीनाथराव मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री होते. त्यापूर्वी काँग्रेस आघाडीचं सरकार जाऊन महाराष्ट्रात पहिल्यांदाच शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेवर आलं होतं. आणि हे सत्ता परिवर्तन घडून आणण्यात सर्वाधिक वाटा होता तो गोपीनाथ मुंडेंचा. त्यामुळे साहजिकच मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर होते. विरोधक मुंडेंना अडकवण्याच्या संधीची वाटच पाहून होते. आणि अशातच समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंडेंवर केलेल्या एका गंभीर आरोपामुळे विरोधकांना आयतं खोलीत मिळालं. गोपीनाथराव मुंडे आणि बरखा पाटील नावाच्या एका तमाशा कलावंताचा संबंध काय? तिला मुंडेंनी पुण्यात फ्लॅट कसा दिला? असे प्रश्न अण्णा हजारे यांनी उपस्थित केले. मग काय, विरोधकांनी हा मुद्दा उचलला आणि मुंडेंच्या विरोधात राज्यभरात रान पेटवलं. या प्रकरणाची माध्यमात आणि लोकांमध्ये एवढी चर्चा झाली होती की त्यावेळी मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीनं प्रचंड जोर धरला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री असलेल्या गोपीनाथराव मुंडेंना त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनात भयंकर त्रास सहन करावा लागला. या घटनेला आज 30 वर्ष उलटून गेली असली तरी अजूनही गावखेड्यात राजकीय गप्पांमध्ये हा विषय चर्चिला जातो. पण हे सगळं प्रकरण नेमकं काय होतं? बरखा पाटील कोण होत्या? या प्रकरणी बाळासाहेब ठाकरेंनी मुंडेंना कसा पाठिंबा दिला होता? आणि शेवटी हे प्रकरण मिटलं कसं? त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, 1995 मध्ये गोपीनाथ मुंडेंनी शिवनेरी ते शिवतीर्थ अशी 45 दिवसांची संघर्ष यात्रा काढली होती. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही एक ऐतिहासिक घटना मानली जाते, कारण या संघर्ष यात्रेमुळे काँग्रेस आघाडीचा पराभव होऊन सेना भाजप युतीचं सरकार स्थापन झालं होतं. त्यावेळी प्रचारादरम्यान गोपीनाथ मुंडेंनी काँग्रेस विरोधात मोठी वातावरण निर्मिती केली होती. मुंडेंची सर्वाधिक गाजलेली भाषणं ही त्याच काळातील आहे. काँग्रेस सरकारमधील गुन्हेगारीकरण, शरद पवार यांच्यावरील आरोप आणि भ्रष्टाचाराची प्रकरणं असे मुद्दे घेऊन मुंडेंनी तेव्हा महाराष्ट्र पिंजून काढला होता. त्याचाच परिणाम युतीचं सरकार स्थापन होऊन मनोहर जोशी मुख्यमंत्री तर मुंडे उपमुख्यमंत्री झाले. शिवाय त्यांच्याकडे राज्याचं गृह खातं देखील आलं. त्यांनी प्रचारादरम्यान आश्वासन दिल्याप्रमाणे विरोधकांच्या एक एक फाईल काढायला सुरुवात केली. चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे मुंडेंबद्दल विरोधकांच्या मनात आणखी राग निर्माण झाला. विरोधक सुद्धा मुंडेंना अडकवण्याचा योग्य संधीची वाट पाहत होते. आणि ती संधी चालून आली अण्णा हजारे यांनी केलेल्या आरोपांमुळे. अण्णा हजारे यांनी युती सरकार स्थापन झाल्यानंतर भ्रष्टाचार विरोधी मोहीम काढली होती. या मोहिमेअंतर्गतच त्यांनी मुंडेंवर देखील भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. त्यामध्ये त्यांनी मुंडेंच्या विरोधात भ्रष्टाचाराची काही कागदपत्र समोर आणली होती. या कागदपत्रात त्यांनी बरखा गोपीनाथ मुंडे आणि प्रतीक गोपीनाथ मुंडे या दोघांच्या नावानं पुण्यात फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप लावला होता. त्यानंतर विरोधकांनी हे प्रकरण उचललं आणि गल्ली ते दिल्ली या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. गोपीनाथराव मुंडेंचं नाव लावणारी बरखा पाटील नावाची ही बाई कोण? प्रतीक नावाचा तो मुलगा कुणाचा? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. मुंडेंनी या दोघांच्या नावे पुण्यात फ्लॅट खरेदी करून दिला असून ते पुण्यात आल्यावर त्या फ्लॅटवर आराम करण्यासाठी जातात, असेही आरोप मुंडेंवर झाले. त्यामुळे मुंडेंना विरोधकांसोबत जनतेच्या टीकेलाही सामोरं जावं लागलं होतं. राजीनाम्याच्या मागणीनेही जोर धरला होता. दरम्यान प्रकरण वाढल्यावर मुंडेंनी खुलासे केले, आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. पण बरखा बहार प्रकरणाच्या चर्चा काही थांबल्या नाही. या प्रकरणाच्या बातम्या वर्तमानपत्रात छापून येत असल्यानं प्रकरण सर्वदूर पसरलं होतं. पण ज्या महिलेमुळे मुंडेंना वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात त्रास सहन करावा लागला त्या बरखा पाटील कोण होत्या? तर बरखा पाटील या पुण्यातील चौफुला येथे राहणाऱ्या एक नृत्यांगना अर्थात तमाशा कलावंत होत्या. त्यांना प्रतीक नावाचा एक मुलगा देखील होता. मुलाच्या आणि आपल्या नावापुढे त्या गोपीनाथ मुंडे यांचं नाव लावायच्या. त्यावेळी अशीही चर्चा होती की त्या आपल्या घरावर प्रतीक गोपीनाथ मुंडे या नावाची पाटी लावायच्या. मुंडेंनी बरखा आणि त्यांच्या मुलाच्या नावाने पुण्यात फ्लॅट खरेदी केल्यावरून हा सगळा वाद निर्माण झाला होता. पण या वादावर बरखा पाटील यांनी गोपीनाथराव मुंडेंवर कसलेच गंभीर आरोप केलेले नव्हते. तर अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार मोहिमेअंतर्गत जी कागदपत्र सादर केली होती त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला हवा मिळाली होती. दरम्यान विरोधक बरखा प्रकरणावरून मुंडेंची सातत्यानं कोंडी करत असताना बाळासाहेब ठाकरे मुंडेंच्या मदतीला धावून आले होते. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलत असताना बाळासाहेब आपल्या ठाकरे शैलीत मुंडेंकडे पाहत म्हणाले होते की आमचे मुंडे सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. काय ते बरखा वगैरे प्रकरणावरून त्यांनी राजीनामा द्यावा असं म्हणत आहे. अरे कशाला पाहिजे राजीनामा? मुंडेंनीही घाबरायचं काही कारण नाही. अरे प्यार किया तो डरना क्या?
अशा शब्दात त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी मुंडेंची पाठराखण केली होती. पण बाळासाहेबांनी जाहीरपणे प्यार किया तो डरना क्या असं म्हटल्यानं आणि दुसऱ्या दिवशी सामना वर्तमानपत्रात तशी हेडिंगच छापून आल्यानं बरखा प्रकरणाच्या चर्चांनी आणखी जोर धरला. पण मग हे प्रकरण मिटलं तरी कसं? तर मुंडेंवर आरोप होत असतानाच त्यांनी ही गोष्ट त्यांचे मित्र आणि ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांच्या कानावर घातली होती. आमच्या लग्नातही आम्ही गाणे वाजवणे करतो. आमच्या समाजात आणि गावात असं सारं चालतं. पण हे शहरी नियम आम्हाला कशाला लावता राव? अशी व्यथा मुंडेंनी द्वादशीवार यांच्याकडे मांडली. त्यावर सुरेश द्वादशीवार यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली आणि एका चांगल्या, होतकरू आणि स्वकष्टाने वर आलेल्या बहुजन समाजातल्या कार्यकर्त्यांचा असा हिरमोड कशासाठी करता असं म्हणत अण्णा हजारे यांना समजावून सांगितलं. नंतर अण्णा हजारेंनी स्वतःच गोपीनाथराव मुंडेंना भेटायला बोलावलं आणि बरखा बहारचं प्रकरण अखेर निवळलं. मुंडेंच्या पुढच्या राजकीय वाटचालीत या घटनेमुळे कधीच अडथळा आला नाही. पण बरखा प्रकरणानंतर लगेच शीतल गोपीनाथ मुंडे या नावावरून मुंडेंवर पुन्हा आरोप झाले आणि त्यांना माध्यमांना याबाबतीत खुलासे द्यावे लागले होते. यावेळी सुद्धा विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण हा राजकीय वाद जास्त वाढला नाही. लातूर जिल्ह्यातील एका मुलीच्या दाखल्यावर शीतल गोपीनाथ मुंडे असा उल्लेख आढळल्याचं हे प्रकरण होतं, ज्याची बातमी एका वर्तमानपत्रानं छापली होती. पण नंतर मुंडेंनी खुलासा केल्यानंतर हे प्रकरण देखील मिटलं. मंडळी, राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप आलेच. काही आरोप खरे असतात तर काही आरोप खोटे असतात. कधी कधी काही नेत्यांना अशा आरोपाखाली अडकवून खाली खेचण्याचा प्रयत्न केला जातो. सार्वजनिक जीवनात राजकीय नेत्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडाले तर त्यांची कारकीर्द धोक्यात येते. असाच काहीसा प्रकार गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत घडल्याचं सांगण्यात येतं. त्यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे काँग्रेस आघाडीची सत्ता तर गेली होती, पण नंतर मुंडेंनी विरोधकांच्या चौकशा देखील लावल्या. त्यामुळेच राजकीय सुडाचा एक भाग म्हणून मुंडेंवर टोकाचे आरोप करण्यात आले होते. त्यांच्या खासगी आयुष्यातील गोष्टींचं विरोधकांनी भांडवल केल्याचं अजूनही बोललं जात आहे. पण बरखा प्रकरण केवळ एक राजकीय वाद होता की खरंच मुंडेंचं काही कनेक्शन होतं? या प्रश्नाचं उत्तर मात्र आजपर्यंत मिळालेलं नाहीये. बाकी या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.